नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर। जितकं शोल्डर घेणार आहे तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची आहे। आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा उंची कमी जास्त करू शकता। 2.25 इंच गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार, ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे। आता जो मोंढ्याचा आकार दिला तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याचा आकारही आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता घ्यायचा आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचे आहे अस्तर आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तरही ओपन करून ठेवायचं आणि तुम्हाला जर डायरेक्ट शिलाई येत नसेल तर पिना लावून घ्यायच्या आणि शिलाई येत असेल तर डायरेक्ट गळ्याला आपल्याला इथे 1.5 इंच अंतर सोडून ह्याप्रमाणे शिलाई मारायची। कपडा कुठेही खेचायचा नाही आहे, जसा आहे तसाच ठेवून आणि तशीच शिलाई आपल्याला मारून घ्यायची, म्हणजे परफेक्ट गळा तयार होईल। आता मधला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो कट करून घ्यायचा। छोटे छोटे कट आपल्याला असे गळ्यावरती मारायचे, म्हणजे अस्तर फोल्ड करायला मदत होते आणि परफेक्ट गळा तयार होतो। असा अस्तरमध्ये पलटी करायचं आणि वरतून छान अशी दाबटीप आपल्याला द्यायची आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळेल। आणि हे 32 छातीचे मापाची कटिंग आपण केलेली आहे, तर तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करून आणि ही डिझाईन नक्की बनवायची आहे। अगदी व्यवस्थित अशी दाबटीप दिली की परफेक्ट गळा तयार होतो। आता कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। हाताने अगदी व्यवस्थित करायचं अस्तर, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडत नाही। बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अस्तर जॉईंट झालं की उरलेला सगळा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे कट केलं व्यवस्थित की अगदी छान अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला येते। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारायचे, तर ह्याप्रमाणे पकडून इथे पॉईंट काढायचा आहे आणि खाली 1/2 इंच, उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे। लगेच एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून झाली की वरतून छान अशी दाबटीप आपल्याला द्यायची आहे आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। आता छान असा आपला पाठीचा भाग हा तयार झालेला आहे। आता गळ्यापासून आपल्याला 1 इंच असं मोजून घ्यायचं आहे आणि 1 इंच मोजून पूर्ण गळ्यावरती रेष मारून घ्यायची। बघा, ह्या पद्धतीने रेष मारून झाली की आपल्याला पहिले काय करायचं, गळ्याच्या कडेने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। पूर्ण गळ्यावरती अशी लेस लावून घ्यायची। पहिले लेसला डबल शिलाई मारायची, म्हणून पहिले एका बाजूने व्यवस्थित शिलाई मारायची आहे। लेस कुठेही खेचायची नाही आहे, लेस सैल सोडायची, म्हणजे काय होतं, परफेक्ट आकार तयार होतो। बघा, अगदी सावकाश ही शिलाई मारून आपल्याला लेस पूर्ण लावून घ्यायची।
एक शिलाई मारून झाली की लगेच आपल्याला दुसरी शिलाई मारून लेसला छान अशी फिनिशिंग द्यायची आहे. आता लेस आपली लावून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कॉन्ट्रास्ट कपडा. आपण 2.5 ते 2.25 इंच रुंदीची पट्टी घ्यायची आहे. आणि त्या पट्टीला असं आपल्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. तिला कशाच्या तरी सहाय्याने असं पलटी करून घ्यायचं. त्याच्यानंतर ज्या बाजूने आपली शिलाई आहे त्याच बाजूने पुन्हा एक शिलाई आपल्याला म्हणजे दाबटीप सारखी शिलाई आपल्याला इथे मारून घ्यायची. तर 4 इंच पट्टी आपल्याला ही कट करून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे हिचे आपल्याला 2 तुकडे करू. 4-4 इंचाची ही पट्टी आपण कट केली. त्याच्यानंतर सुई दोरा घ्यायचा आपल्याला. दोरा शक्यतो इथे मॅचिंग वापरायचा आहे आणि त्याला ज्या बाजूने शिलाई आहे ना त्याच बाजूने असे चुन्या टाकायच्या आहे सुईला. तर दोरा असा खेचून घ्यायचा आणि पॅक करून घ्यायचं आहे. बघा ह्याप्रमाणे आपली ही डिझाईन तयार होणार आहे. व्यवस्थित दोन्ही टोकं जॉईंट करून आणि गाठ मारून घ्यायची आहे. बघा आता हे दुसऱ्या पट्टीला सुद्धा आपण करून बघू. अगदी सुंदर आणि सोपी डिझाईन आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. ही डिझाईन कोणत्याही ब्लाऊजवर छान दिसेल अशी डिझाईन आहे. बघा ह्या पद्धतीने आपली ही डिझाईन सुद्धा तयार झाली आणि अशी डिझाईन आपल्याला आता बनवून घ्यायची. अशी डिझाईन आपण बनवून घेतली. आता जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती आपल्याला ही डिझाईन अशी लावून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने आपण ठेवून बघूया. रेष मारली की व्यवस्थित अशी डिझाईन लावायला आपल्याला मदत होते आणि एकसारखी डिझाईन लागली जाते. ह्या पद्धतीने आपल्याला ही डिझाईन लावून पूर्ण करायचं आहे. व्यवस्थित अशी जी रेषा मारली त्याच रेषेवरती शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीने ही डिझाईन लावून घ्यायची. शिलाईच्या बाहेर जर कपडा आलेला असेल तर तो आपल्याला असा सावकाश कट करायचा आहे. ब्लाऊज कट नाही होणार याची पण खात्री करून घ्यायची आहे. बघा ह्या पद्धतीने डिझाईनचा जर कपडा आपला शिलाईच्या बाहेर निघाला असेल तर तोच कट करायचा आपल्याला फक्त. त्याच्यावरती सुद्धा आपण जी गळ्याला आधी लेस वापरली तीच लेस इथे वापरायची आहे. बरोबर डिझाईन झाकेल अशा पद्धतीने ही लेस आपल्याला लावून घ्यायची. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची म्हणून पहिले एका बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि नंतरून दुसऱ्या बाजूने शिलाई मारून व्यवस्थित फिनिशिंग द्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल आणि छान छान व्हिडिओ रोज बघायला मिळतील, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. बघा एक बाजूने आपली शिलाई मारून झाली. लेसला लगेच दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई मारून छान अशी फिनिशिंग आपल्याला इथे द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला सुंदर असे लटकन आता बनवायचे आहे. त्याच्यासाठी घ्यायची नॉड आणि इथे चौकोनी तुकडे आपण घेणार आहे कपड्याचेच. याला असं त्रिकोणमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारायची म्हणजे इथे असं चुन्या पाडून आणि इथे अशी शिलाई मारून घ्यायची. छान अशी पाकळी इथे तयार होते. बघा याला पण आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे. आता हा दुसरा चौकोन आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्या बरोबर असं कोपऱ्यामध्ये ठेवायचं. वरतून कपडा फोल्ड करायचा त्याच्यावरती आणि एक शिलाई मारून ते पॅक करून घ्यायचं. ओपन करून पूर्ण त्रिकोण शिवून घ्यायचा आणि गळ्यावरती जी लेस आपण लावली तीच लेस इथे लावायची म्हणजे लटकनला छान असा आपल्या लुक येईल. बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये लटकन सुद्धा दाखवलंय कसं बनवायचं ते. दुसरे लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचे.
शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून इथे सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आणि छान असं लटकन आपलं तयार झालेलं आहे. दोघंही नॉड आता आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोघंही नॉड जॉईंट करून घ्यायचे. आता आपल्याला गम घ्यायचा आहे. जो कपड्यासाठी गम वापरतात तो गम आणि हे कुंदन घेतले आपण. इथे तुम्ही गोल्डन मनीसुद्धा लावू शकता. आपण हे कुंदन इथे चिपकवणार आहे बघा. ह्या गमच्या सहाय्याने हे कुंदन आपल्याला असे चिपकवून द्यायचे. तुम्ही इथे गोल्डन मनी किंवा सिल्वर मनी लावू शकता. अगदी छान आणि नवीन डिझाईन आपण आज बनवली. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. अशी सुंदर डिझाईन आपली पूर्ण तयार झालेली आहे मैत्रिणींनो. लटकनला सुद्धा आपण हे लावून घेऊ म्हणजे आणखी सुंदर असं लटकन आपलं दिसणार आहे. आता आपण नॉट बांधून बघूया आपली डिझाईन कशी झाली ते. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ. अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ रोज बघत जा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.